11वी क्रॉप सायन्स युनिट फर्स्ट सब्जेक्ट क्रॉप सायन्स क्रॉप मॉर्फोलॉजी अँड फिजिओलॉजी. त्यातलं आपण मॉर्फोलॉजी बघणार आहोत. इंट्रोडक्शन. क्रॉप्स आर द बेसिकली प्लांट्स, म्हणजे सगळे क्रॉप आहे बेसिकली प्लांट्स असतात. व्हेरिएशन इन द स्ट्रक्चर अँड डिफरंट पार्ट्स ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स, म्हणजे प्रत्येक प्लांट्सला म्हणजे प्रत्येक प्लांट्स हे व्हेरिएशन दाखवतात स्ट्रक्चरमध्ये किंवा फ्लॉवरिंगमध्ये. दिस आर अबाउट 3 लाख स्पेसीज ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. जवळजवळ 3 लाख पेक्षा पण जास्त स्पेसीज आहेत फ्लॉवरिंग प्लांट्सच्या. दिस स्पेसीज शोज व्हेरिएशन इन देअर स्ट्रक्चर, आणि ह्या सगळ्या स्पेसीज ज्या आहेत त्या ते व्हेरिएशन दाखवतात, म्हणजे स्ट्रक्चरमध्ये व्हेरिएशन दाखवतात. द ब्रँच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ द प्लांट इज कॉल्ड ॲज मॉर्फोलॉजी. म्हणजे मॉर्फोलॉजी ही बायोलॉजीची ब्रँच आहे आणि त्यामध्ये स्ट्रक्चरचा स्टडी करणे म्हणजे मॉर्फोलॉजी ऑफ प्लांट. द स्टडी ऑफ एक्सटर्नल फॉर्म अँड स्ट्रक्चर इज कॉल्ड एक्सटर्नल मॉर्फोलॉजी. म्हणजे एक्सटर्नल जो आपण स्टडी करणार आहे प्लांटचा त्याला एक्सटर्नल मॉर्फोलॉजी म्हणतो, आणि इंटरनल जो स्टडी करतो त्याला इंटरनल मॉर्फोलॉजी म्हणतो किंवा ॲनाटॉमी. इन दिस चॅप्टर यू विल स्टडी द एक्सटर्नल फीचर ऑफ डिफरंट प्लांट ऑर्गन्स. म्हणजे आपण आता ह्या पॉईंटमध्ये आपण एक्सटर्नल स्टडी करणार आहोत प्लांटचा. तर एक्सटर्नल फीचर कुठले कुठले आहेत? रूट, लीव्ज, फ्लावर, फ्रूट्स, सीड ॲज वेल ॲज फंक्शन ऑफ व्हेरियस पार्ट ऑफ प्लांट्स. तर नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत पार्ट ऑफ द प्लांट्स. म्हणजे द प्लांट बॉडी कॅन बी डिवायडेड इंटू 2 सिस्टीम. 2 सिस्टीममध्ये प्लांट बॉडी डिवायडेड झालेले आहे. द अंडरग्राउंड इज रूट सिस्टीम, म्हणजे ग्राउंडच्या आतमध्ये रूट सिस्टीम असते आणि ग्राउंडच्या वरती जी आहे ती शूट सिस्टीम. द रूट सिस्टीम इज होमोजिनस अँड इट कन्सिस्ट ऑफ मेन रूट अँड इट इज लेटरल ब्रँचेस. द रूट सिस्टीम परफॉर्म्स 2 प्रायमरी फंक्शन, फिक्सेशन अँड ॲब्सॉर्प्शन. म्हणजे जी रूट सिस्टीम आहे ते दोन प्रायमरी फंक्शन आहे त्याला, म्हणजे फिक्सेशन अँड ॲब्सॉर्प्शन. फिक्सेशन म्हणजे की झाडाला मुळ्यांद्वारे ते फिक्स केलं जातं, आणि ॲब्सॉर्प्शन म्हणजे अन्नद्रव्य जे आहेत जमिनीतून ते मुळांद्वारे ॲब्सॉर्ब करून झाडापर्यंत पोचवणे. द शूट सिस्टीम इज हेटेरोजेनस अँड कन्सिस्ट ऑफ स्टीम, ब्रँचेस, लीव्ज, फ्लावर्स अँड फ्रूट्स. द रूट सिस्टीम मे बी व्हेजिटेटिव्ह ऑर रिप्रोडक्टिव्ह. म्हणजे रूट सिस्टीम ही व्हेजिटेटिव्ह किंवा रिप्रोडक्टिव्ह असते. व्हेजिटेटिव्ह शूट कन्सिस्टिंग of the main stem branches and leaves has mainly 3 functions: support, conduction and food manufacture. नेक्स्ट पार्ट आहे हे आहे पार्ट्स ऑफ प्लांट. म्हणजे स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसेल की शूट सिस्टीम कशी आहे, रूट सिस्टीम कशी आहे. रूटमध्ये सगळ्यात लास्टचा जो पार्ट आहे रूट कॅप, त्याला रूट कॅप म्हटलं जातं. त्याच्यानंतर रूट टिप आणि रूट हेअर्स, लिटरल रूट, प्रायमरी रूट, हे झाली रूट सिस्टीम. आणि इथून खाली जी आहे ती रूट सिस्टीम, इथून वरती जी आहे ती शूट सिस्टीम, असं 2 पार्ट पडतात. नेक्स्ट बघणार आहोत रूट. रूट इज डिसेंडिंग पार्ट ऑफ प्लांट ॲक्सिस विच ग्रो डाऊन अँड इन टू द सॉईल. म्हणजे ही डिसेंडिंग पार्ट आहे, म्हणजे उतरता क्रम म्हणतो आपण डिसेंडिंग म्हटलं की. ती सॉईलच्या खाली ग्रो होते. इट ग्रोज टुवर्ड्स वॉटर. म्हणजे जिथे पाणी आहे त्या दिशेने ती मुळ्या वाढायला सुरुवात होते. दॅट इज पॉझिटिव्हली हायड्रोफोबिक, म्हणजे वॉटर बेस आहे. अँड अवे फ्रॉम लाईट, म्हणजे लाईटपासून दूर असते. इट इज निगेटिव्हली फोटोट्रॉपिक. इट डेव्हलप्स फ्रॉम द रॅडिकल ऑफ एम्ब्रियो ड्युरिंग सीड जर्मिनेशन. आणि कॅरेक्टर काय आहेत रूटचे? इट इज डिसेंडिंग पार्ट ऑफ द प्लांट ॲक्सिस दॅट ग्रोज टुवर्ड्स ग्रॅव्हिटी. रूट्स आर पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक अँड हायड्रोट्रॉपिक व्हाईल निगेटिव्हली फोटोट्रॉपिक. रूट्स कसे आहेत? पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक अँड हायड्रोट्रॉपिक आहेत आणि निगेटिव्हली फोटोट्रॉपिक आहेत. रूट्स आर जनरली नॉन ग्रीन अँड सिलेंड्रिकल. म्हणजे त्यांना कलर नाही, नॉन ग्रीन म्हणजे विदाउट
कलरचे आहेत आणि सिलेंड्रिकल शेपमध्ये असतात. सेकंडरी अँड टर्शियरी रूट आर सिमिलर. दे आर नॉट डिफरन्शिएटेड इंटू नोड्स अँड इंटरनोड्स. रूट अपेक्स हॅज रूट कॅप कवरिंग. म्हणजे रूट अपेक्स हे रूट कॅप कवरिंग असतं. रूट हेअर्स आर युनिसेल्युलर. रूट हेअर्स हे कसे असतात तर युनिसेल्युलर. नेक्स्ट पार्ट बघणार आहोत रिजन ऑफ रूट. रूट कॅप. फर्स्ट आहे रूट कॅप. द रूट इज प्रोटेक्टेड बाय रूट कॅप. सेल ऑफ रूट कॅप secrete a mucilaginous slimy substance called mucilage. Root cap is usually absent in the aquatic plant. The region of cell division. This is growing apex of root lying within the root cap. The cell of this region is very small and thin-walled and contain a dense mass of production. These cells have power of division and responsible for growth of root. Next आहे region of elongation. This region lies above the cell division region. The cell of this region undergo root elongation and the enlargement. It is responsible for growth in the length of root. Next आहे region of hair. The region has epidermal cell with unicellular outgrowth called as root hair. Next आहे this region is produced in clusters of very fine and delicate thread-like structure. The root hairs increases the surface area of absorption. They are short-lived and are replaced by new root hairs after every 10 to 15 days. Region of maturation. It is the major part of root. It comprises of mature cells. Outermost layers are covered by thick cuticle so that water is not absorbed to the plant. Lateral root also develop from this region of root. Next आहे kinds of root. Tap roots or true roots. हे दोन ते सबटाइप्स आहेत. Tap root or true roots. A root that develop from the radicle of any embryo during seed germination is called true root or tap root. And next आहे primary root and its branches from the tap root system of the plant. The primary or tap root normally grow vertically downward to a certain depth. Branches of tap root called secondary roots and second order are tertiary roots. Presence of tap root system is a feature of dicotyledonous plants. नेक्स्ट आहे ॲडव्हेंटियस रूट्स. त्यामध्ये दोन पार्ट आहेत, फायब्रस रूट अँड फॉलियर रूट. फायब्रस रूटमध्ये द रूट डेव्हलप इन क्लस्टर्स फ्रॉम द बेस ऑफ स्टेम. एक्झाम्पल मेज आर कॉल्ड ॲज फायब्रस रूट्स. सेकंड आहे फॉलियर रूट्स. दोज रूट्स दॅट कम डायरेक्टली आउट ऑफ लीफ mainly from the petiole of leaf or vein are called foliar roots. नेक्स्ट बघणार आहे फंक्शन ऑफ रूट्स. कुठली फंक्शन आहेत बघू. द रूट प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट टू प्लांट बाय फिक्सेशन. म्हणजे मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करते रूट्स. ॲब्सॉर्प्शन म्हणजे आहे द रूट हेअर्स ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स नेसेसरी फॉर प्लांट ग्रोथ फ्रॉम सॉईल. म्हणजे सॉईलपासून जे मिनरल आणि वॉटर ॲब्सॉर्ब केलं जातं ते प्लांटपर्यंत पोचलं जातं. कंडक्शन मीन रूट ब्रिंग्स अबाउट अपवर्ड मुवमेंट ऑफ ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स इंटू स्टीम अँड अल्टिमेटली इंटू द लीफ अँड ग्रोविंग पार्ट. म्हणजे कंडक्शनचं काम काही तर जे रूटपासून जे अन्नद्रव्य घेतलेलं आहे ते पूर्ण झाडाला पोचवणं. Transport. Sugar produced in the leaves by photosynthesis in transport to the root tip through root. Storage. The root perform a special function of food storage. म्हणजे रूटचं काम काय तर स्टोरेज ऑफ फूड. सिम्बायोटिक फंक्शन. लेग्युम क्रॉप डेव्हलप सिम्बायोटिक association with bacteria through root nodules and help for atmospheric nitrogen fixation.